मला सांगा, निवडणुकीच्या अगोदर अदृश्य शक्तीचा बोर्ड टाकला गेला होता, आव्हान नीट केलं होतं, काय सांगाल त्यांना? अदृश्य शक्तीचा बोर्ड लागला होता, परंतु आमचं फार आमच्या भागातनं आम्ही ठरवलं होतं किंवा भाजपचं, शिंदेसेनेचं आणि पवार ग्रुपचं हे गट्ट मतदानच 450 होतं. त्यामुळे अदृश्य शक्ती काही जरी आली तरी काही करू शकत नव्हती आणि आमचं काम बोलत होतं. आमच्यावरचं प्रेम, आमच्या आमदार साहेबांवरचं प्रेम, राऊत साहेबांवरचं प्रेम हे फडणवीस साहेबांचं आणि केलेल्या 3 मागच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या 3 निवडणुका बिनविरोध शून्य पुढच्या पार्टीच्या 0 सदस्य निवडून येऊन आमचं पूर्ण संख्येने पूर्ण असताना आम्हाला खात्री होती की आम्हाला तिकीट मिळणार आणि आम्हीच विजयी होणार. या खात्रीने आम्ही ठामपणाने बार्शीकर होतो आणि बार्शीला सध्या माननीय फडणवीस साहेबांचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि साहेब राऊत साहेबांनी आमची बार्शीला घेतलं ती दुसऱ्याही भाग आहे. त्याच्याबद्दल भयंकर मनावर घेऊन आता सध्या 50,000 एकर पाण्याची व्यवस्था करा, बरोबर एवढी व्यवस्था करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमचा भाग सुजलाम सुफलाम होणार आणि आमचे अध्यक्ष जिल्हा परिषद आमचेच आहे, नगरपालिका आमच्या ताब्यात आहे, मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आहे आणि संपर्क मंत्री, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब हे आमच्या बाजूने असल्यामुळं आणि वरी सत्ता, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता असल्यामुळं आम्ही फार आनंदी आहोत, समाधानी आहोत आणि बार्शीचा विकास होणार आता 100% विकास होणार आणि आता विकासाचे गोडधोड चालू आहे. हा या मला सांगा दादा, अदृश्य शक्ती दिसली नाही आम्हाला. अदृश्य शक्ती नव्हतीच मुळात. त्याच्यामुळं राजावर प्रेम करणारे, पक्षावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माणसांनी त्या अदृश्य शक्तीचा पर्दाफाश केलेला आहे आणि विशेषतः बार्शी तालुक्यातली तमाम जनता ही मागच्या राजाभाऊच्या अपयशामुळं, पराभवामुळे प्रचंड निश्चितपणे दुःखी होती. आज त्यांच्या आनंदाला पारावा राहिलेला नाही. कुठले विषय राहिले बार्शी मधले? बार्शीच्या इतिहासात जेवढी कामं आजपर्यंत झाली नव्हती, सडक असतील, रस्ता असेल, पाण्याची सोय असेल. सध्या पाण्याच्या अडचणीमुळे थोडा प्रॉब्लेम आहे, परंतु राजाभाऊच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहरामध्ये 120 टाक्या बोरचं पाणी चालू आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे 70% पाण्याचा प्रश्न सामान्य जनतेचा मिटलेला आहे. परंतु या पावसाच्या लांबणी पडल्यामुळे पाण्याचा थोडा प्रश्न झालेला आहे. त्याच्यासाठी राजभवनी कालच मीटिंग घेतलेली होती आणि आम्ही त्या सगळ्या भाऊचं जेवढी स्वप्न आहेत बार्शीला सुफलाम करणे, शेतीपासून शहरीकरणापर्यंत, उद्योगधंद्यापर्यंत हे आता सगळी कामं मार्गी लागतील असा आम्हाला विश्वास आहे. लाईट जाती त्याचं काय नियोजन असणार आहे? आता ते वरिष्ठ पातळीवर राजभाऊ त्याचा नक्की पाठपुरावा करून बार्शीचा विजेचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडतील एवढी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. या बघूया, या कुठं इकडून यायला लागलेत. या मी राहुल रंदे. अदृश्य शक्ती दिसली नाही आणि दिसू दिली नाही. अदृश्य शक्ती दिसली नाही आणि दिसू दिली नाही. दिसली नाही नव्हती, अदृश्य शक्तीच नव्हती एक प्रकारची. त्यांना फक्त निवडणूक लावायची, ती निवडून द्यायची नव्हती. अदृश्य प्रकारची कुठलीही शक्ती नव्हती. फक्त त्यांनी आपोआ उठवले. चला दाखवायच्या तिकडे सगळ्या राजाभाऊसाठी आले. या इकडं अजून एक जण काम केलंय इथं. रात्र दिवस झटत होते. सोलापुरात चिया मांडू होता महिनाभर.
सांगाल? आज आमच्यासाठी आज नवा दिवस आहे. आज बारशीसाठी वेगवेगळं काम केलं आम्हाला सगळ्याला. आम्ही जे प्रयत्न करत होतो ते आम्ही प्रमुख कृष्ण होतं. तर आता ताकदीनं लोकांनी जिल्हा परिषदला निर्माण केला. आता पण म्हणून सहकार्य केलं. त्याबद्दल आभारी आहे. इथून पुढे पाचशेसारखा किती पकडलं जिल्ह्यात विकास करतील ही आम्हाला अपेक्षा आहे. मला सांगा, अदृश्य शक्ती दिसून दिला ना काय त्या मागचा गोड बंगाल? अदृश्य शक्ती नव्हतीच. त्यांनी तो फक्त एक भ्रम निर्माण करून त्या विरोधकाला आशा व्यक्त करून दिली की आपण अदृश्यतेवर निवडू शकतो. पण त्या पुरस्कारांचा त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांनीच नाही तर त्यांच्या 7 पिढ्यांनी इथून पुढे लक्षात असू दे, 7 पिढ्यांनी पुढच्या विठ्ठल राऊत नाव हे लक्षात ठेवायचं. आणि राऊत पॅटर्न काय आहे तो पूर्ण संपूर्ण जिल्ह्याने बघितला आहे. या विजयामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब, सुनीलभाई पवार साहेब, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत गोरे यांचे करेक्ट नियोजन आणि मोहिते पाटलांचा जो आदर्श शक्तीचा पॅटर्न होता तो आता मोहिते पाटील नावाचा मोहिते पाटील नाव सोलापूर जिल्ह्याचा अदृश्य झालेला अदृश्य हे राजेंद्र राऊत या नावाच्या व्यक्तीने हे करून दाखवलेला आहे. महिनाभर इथं सोलापुरात होता, कसं मॅनेज केलं. अतिशय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचा किंवा प्रचार करण्याचा आमच्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता. आमच्या बारशीला हा बहुमान मिळाला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं त्याचबरोबर माहिती देण्याचा आम्ही आभार मानतो. ज्यावेळेस आम्ही इथं फिरत होतो त्यावेळेस प्रत्येक नगरसेवकांकडून, पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून खूप छान रिस्पॉन्स येत होता. बहुमत खूप चांगलं ऐकण्यात येत होतं. त्यामुळे आम्हाला निश्चितच खूप मोठी खात्री होती की हा विषय प्रचंड मोठा असणार आहे, प्रचंड मोठा असणार आहे याची आम्हाला खात्री होती. धन्यवाद. हा, बघून त्या जागा आहे, बारशीचा जागा आहे म्हणून ते एवढं मोठं झालं ना. पैसे वाटले, पैसे पैसे काय नाही. हा, अदृश्य शक्ती दिसली नाही. हिगड्या साईडला या जागृत या इकडं लयच गर्दी दिसायला लागली. अख्खी बारशी आली इकडं या इकडं. शॉर्ट मध्ये बोला, 1 मिनिट. बोला, प्रश्न विचारा. अदृश्य शक्ती दिसली नाही. अदृश्य शक्ती नव्हतीच तर ती दिसणारच नाही. आणि सहकारामध्ये सहकाराचा संबंध नसताना डीसीसी बँक जी वाजवली, डीसीसी बँकेचा एक असा अवस्था होती की 1000 रुपयाचा विड्रॉल त्या ठिकाणी होत नव्हता. सन्माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी ज्यावेळेस डीसीसी बँकेमध्ये लक्ष घातलं तर खऱ्या अर्थानं बँक चांगल्या प्रगतीपथावरती आली. आणि जिथे 1 रुपया मिळत नव्हता आज कोट्यावधी रुपयाची उलाढाल आणि तोट्यातली बँक नफ्यात आली. त्या जिल्ह्याचे सहकार तपस्वी सन्माननीय कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या माध्यमातून त्या पद्धतीनं तोट्यातले कारखाने किंवा योजना पुढाऱ्याचे राजाभाऊ राऊत या जिल्ह्यामध्ये करत आहेत. हे खात्रीशीर सांगतो. आज बार्शीचं कल्याण झालंय, सोलापूरचं कल्याण झालंय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चेहरा जाणार आहे. बघूया या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय राजाभाऊ राऊत त्यांना स्वतःहून बोलवून घेतील आणि फार मोठी जबाबदारी देण्याची शक्यता त्या ठिकाणी म्हणजे खात्री आहे. मी त्यांचा लहानपणीचा मित्र आहे. पैशाचा चोरा मिळाला ते तुम्ही म्हणताय, पैसे आम्ही वाटलेलेच नाही. कुठं पैसे वाटले? कुणी पैसे वाटलेले नाहीत. हा फक्त विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि हर हर महादेवची गर्जना आहे की छत्रपती शिवाजी राजांच्या काळातून आली. ते तर स्वतः सैनिक होते, यांचं कुटुंब. पिलाजी राऊत हे तर सेनापती होते, त्यांच्यापासून राऊत घराणा छत्रपतीचा वारसा घेऊन चालतोय. त्याच्यामुळं पैसा हा विषय गौण आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की या जिल्ह्याचं जर कल्याण करायचं असेल, साक्षात बारामतीचं रूप तुम्हाला जिल्ह्यामध्ये दिसेल. आणि बार्शी तर कोल्हापूर आणि बार्शीमध्ये, कोल्हापूर आणि बारामतीमध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही. कारण विकासाचा अजेंडा जर कुणाला असेल तर फक्त राजेंद्र विठ्ठल राऊत. आत्मविश्वास सांगतोय, प्रत्येक गोष्ट माझ्या समोर घडलेली आहे. आणि भविष्यात सुद्धा आमदार म्हणून त्या जिल्ह्यामध्ये निश्चित म्हणून त्यांना स्थान दिलं जाईल असा माझा आत्मविश्वास. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. या जागून सगळं दाखवा इकडे. सगळी हे राजाभाऊ साठी गर्दी आहे पूर्ण सगळी. हा, पालकमंत्री इकडे आले, सगळीकडे दाखवा असं. जागृत या, जागृत या.
दाखवा इकडं, इकडे दाखवा.